11 जून 2026. तामिळ सिनेमा शिवाजी द बॉस. टिपिकल फॉर्म्युला फिल्म. रजनीकांतचे स्टंट्स बघण्यासाठी 3 तासांचा सिनेमा आहे. काय म्हणजे नुसते गाणे, डान्स आणि फायटिंग. जिस्ट म्हणजे चांगलं त्याच्यात दाखवलेलं अगदी थोडंसंच. तर थोडक्यात रजनीकांत फॉरेनवरून आला असतो शिकून आणि भरपूर पैसे कमवून आला असतो करोड्समध्ये. आणि त्याची इच्छा असते की देशाकरता काहीतरी आपल्या करावं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स, हॉस्पिटल्स वगैरे अशा काढावे. म्हणून तो त्या दृष्टीने प्रयत्न करायला सुरुवात करतो. पण मग त्याच्या लक्षात येते की ऑलरेडी जे एस्टॅब्लिश्ड हॉस्पिटल्स आणि हे आहेत तर ते सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांचे आहेत आणि करप्ट लोकांचे आहेत आणि भरपूर कॅपिटेशन फी घेऊन त्या मुलांना ॲडमिशन देतात. मग गरीब लोकांनी कुठे जायचं? म्हणून मग तो म्हणतो की मी उघडणार आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या गोष्टी करणार. तर मग कोणीच त्याला सपोर्ट करत नाही, कारण हे नेता लोक सगळे अगेन्स्ट मध्ये असतात. नाही तर त्यांचे आता याच्यावर प्रश्न येईल ना, हा जर फुकट द्यायला लागला तर. मग सगळेच त्याला अडवतात प्रत्येक ठिकाणी. म्हणजे जमीन, हे नाहीये, ते नाहीये, हे कागदपत्र पाहिजे, ते कागदपत्र पाहिजे. मग त्याचा एक जण माणूस असतो, तो म्हणतो की तुम्हाला इथे इंडियात पैसे दिल्याशिवाय कुठलंही काम होणार नाही. मग तो शेवटी एका माणसाला म्हणजे तुमचा प्रोजेक्ट कितीचा आहे? 200 करोड्सचा. मग तुम्ही मला 4 करोड द्या, मी सगळ्यांना मॅनेज करतो. आणि मग तो सगळ्यांना मॅनेज करतो आणि बांधकाम सुरू होते. तर मग आता ज्यांचे हे असतात ते लोक म्हणतात की आता कशी काय परवानगी मिळाली याला, मग आमचं याचं काय होईल? म्हणून ते लोक मिनिस्टरकडे जातात. तर मिनिस्टर म्हणतात मला काहीच माहित नाही हे खालच्या खाली काय सुरू झालं ते. म्हणून मग तो स्टे ऑर्डर देतो. पण मग हा परत मिनिस्टर जवळ पोचतो, त्याला 50 करोड त्याच्या इलेक्शन फंड करता देतो वगैरे वगैरे. म्हणजे असं सगळं करप्शन सगळं चालू असतं आणि पैसे देऊन 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 तो त्याचं काम पुढे सरकत असतं. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याला मग आपलं घर गिरवी ठेवावं लागतं, बाकीचे ॲसेट्स विकावे लागतात. म्हणजे शेवटी आता तो पैसे त्याच्याकडे नसतात आणि अशातच त्याची आई मागे लागते की तू लग्न कर, लग्न कर. त्याचा मित्रही म्हणत असतो चल आपण, मामा त्याचा म्हणतो की चल आपण, म्हणजे बाकी तर खूप मुली असतात अशा, पण त्याला इंडियन कल्चरमधली मुलगी पाहिजे असते. म्हणून हे लोक मंदिरात भटकतात सगळे शोधायला. मग एक मुलगी याला आवडते, मग त्यांच्या घरी जातात, तिला अप्रोच करतात, पण ते लोक त्यांना उडवाउडीची, म्हणजे त्यांना असं वाटतं इतकी श्रीमंत हे म्हणजे आपल्याला उगीच हे करतात आहे, म्हणून ते लोक त्यांना काही एंटरटेन करत नाही. पण मग हे लोक खूपच मागे लागतात. तर मग शेवटी म्हणजे त्यांना लक्षात येते की नाही, जेन्युइनली हे इंटरेस्टेड आहेत. तर म्हणून मग पत्रिका, आता लग्न करायचं तर मग ते पत्रिका बघितल्यावर ही नकार देते. तर म्हणजे टाळवाटाळवी करत असते, खूप काहीतरी कारण सांगते, तुझा रंगच काळा आहे असं. पण मग शेवटी हा सांगायला लावतो. तर पत्रिकेत असं असतं की लग्न झाल्यावर याच्या जीवाला धोका आहे, हा मरेल, म्हणून ती नाही म्हणत असते. तर तो म्हणतो की असं काही नाहीये, आपण लग्न करूया. आणि मग ते लग्न करतात आणि पहिल्यांदाच एकदम ढमकन हे होतं की त्यांच्या म्हणजे मिनिस्ट्री बदलते. नो कॉन्फिडन्स मोशन हे लोक लागू करतात, कारण त्या मंत्र्यांनी पैसे घेतले असतात 50 करोड म्हणून. दुसरा मंत्री बसवतात आणि सगळं ह्याचं ते इलिगल आहे, काही परवानगी मिळाली नाही, कुठले तू हे घेतलं नाही म्हणून सगळं पाडापाडीला सुरुवात करतात आणि त्याला म्हणजे त्याला बेघर व्हावं लागतं शेवटी. म्हणून आता तू सध्या माहेरी राहा, मी बघतो काय करायचं ते. आणि मग तो नवीन झालेल्या मंत्र्याला परत म्हणजे देतो परत 50 करोड. त्याच्याकडनं परत हे घेतो, सर्टिफिकेट घेतो आणि म्हणतो की म्हणजे तू माझं काम कर. मग आता ह्या याच्यामध्ये या लोकांकडे काहीच ऑप्शन उरत नाही की ह्याला म्हणजे आता जीवेच मारायचं. तर मग कारण मग हा आणखीन काय करतो की आता पैसे म्हणजे आणायचे कुठून, लोकांना द्यायचे आणि आपल्याला हे कम्प्लीट करायचं, आपल्याकडे तर आता काहीच नाही राहिलंय. मग तो आयडिया करतो की ह्या लोकांचा जो ब्लॅक मनी आहे तर तो आपलंच फक्त एक तामिळनाडू नाही तर बाकीच्या स्टेट्सच्या पण करप्ट लोकांची सगळी माहिती घेतो, त्यांचा काळा पैसा कसा आहे, कुठे कुठे गुंतलाय,
आणि मग एकेकाला धमक्या द्यायला सुरुवात करतो आणि त्यांचे कागदपत्र हे ते सगळे ऑनलाईन हे करून गोळा करून आणि की आम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला हे सगळं देऊ तुमचा काय पैसा. तर मग ते लोक घाबरतात. मग ह्याला ते 50 म्हणजे आता समजा एखाद्याचे 100 करोड आहेत, मग त्याच्यात ते 50 करोड यायला असं करत करत मग हा सगळे ते पैसे तो जातो न्यूयॉर्कला परत. तिथे ते स्विस बँकेत ट्रान्सफर होतात. परत त्याला व्हाईट करून तो इंडियामध्ये वेगवेगळ्या अकाउंट्समध्ये ट्रान्सफर करतो. म्हणजे त्याच्याकडे आता परत सगळे पैसे येतात आणि ते व्हाईट होऊन येतात. मग ह्याचं काम पुन्हा सुरू होते. मग आता ह्या लोकांना काहीच ऑप्शन राहत नाही याला मारल्याशिवाय. कारण आता कुठल्याही प्रकारे हा बदत नसतो रजनीकांत. तर मग हे लोक प्लॅन करतात त्याला मारायचा. आणि पण त्याच्यातही तो म्हणजे फाईट करून 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 सगळं हे करतो. पण शेवटी त्याच्या लक्षात येते की हे लोक आपल्या मागे लागतच राहणार आपण जोपर्यंत जिवंत राहू. मग आता अशी काहीतरी ट्रिक केली पाहिजे की जेणेकरून ते आपल्या मागे हात धुणं बंद करतील. मग तो आपला जो एक डॉक्टर असतो मेडिकल मधला, जो चांगला असतो आणि पहिलेपासून त्याच्याबरोबर असतो, मग त्यांनी CPR चं एक प्रात्यक्षिक अगदी सुरुवातीला पाहिलं असतं त्यांनी मुलावर. शॉक लागल्यावर तो त्याला जिवंत करतो. तो तुम्ही पण अशाच प्रकारे मरतो आणि मग तुम्हाला जिवंत करतो. तर मग हे लोक सगळे म्हणजे म्हणजे तसंच मारायचा तर प्रयत्न झालेलाच असतो. पण मग हे सगळे जे कोर्टवाले असतात आणि इन्कम टॅक्सचे ऑफिसर, तर हे ह्याच्या बायकोला समजवतात की त्यांनी सगळा पैसा जो आहे तो शेवटी ब्लॅक मनीचाच व्हाईट केलाय, पण त्याचे रेकॉर्ड कुठे काय नाहीये आमच्याकडे, तर तू आम्हाला दे. तर शेवटी ती त्याच्या आता मग तो मरेल म्हणे फुकट. तर ही मग ते त्याचा कॉम्प्युटर देते आणि मग त्याला अरेस्ट केलं जातं. आता कोर्टामध्ये आणि ह्या लोकांचा प्लॅन हाच असतो की याला जेव्हा इकडनं तिकडे घेऊन जातील तेव्हा त्याला वाटेत मारून टाकायचं. तर मग हा आणि हे एका पोलिसांनी रेकॉर्ड केलेलं असतं. कारण आता जे जितके गरीब लोक असतात सगळे ह्याचे मित्र झालेले असतात. कारण सगळ्यांना फुकट ऍडमिशन केलेली असते, फुकट कामाला लावलेलं असतं. म्हणजे फुकट कामाला म्हणजे पैसे देऊन त्यांना ऍडमिशन्स दिले असतात, हॉस्पिटल्समध्ये लावले असतात मुलं. त्याच्यामुळे मग तिथला एक पोलीस त्या याचं रेकॉर्ड करतो की त्या लोकांचा प्लॅन काय आहे तुला घेऊन जाताना जेलमधून दुसरीकडे, आणि वाटेतच ते तुला मारणार आहे. तर मग हा म्हणतो की एक डेड बॉडीची व्यवस्था करा, माझ्यासारखा दिसणारा माणूस, आणि मग आपण एक्सचेंज करू. मग हे लोक तसंच करतात. एका ठिकाणी जिथे चहा प्यायला त्यांची पोलीसची व्हॅन थांबते तिथेच एक बाजूला बस येऊन थांबते आणि त्याच्या खालून जिथे लगेज वगैरे असते तिथे त्याला ट्रान्सफर करतात आणि तिथे डेड बॉडी. आणि मग हे लोक पोलीस त्यांची व्हॅन ब्लास्ट होते त्याच्यात, पण तो जो मेलेलाच माणूस असतो मरतो. आणि मग इकडे हा याला म्हणजे CPR देऊन जिवंत करतात. कारण ह्यांनी असं हे केलेलं असतं ना, थोडंसं शॉक लावून घेतला असतो मेल्यासारखं दिसायला पण. आणि मग तो म्हणजे मग गायबच होऊन जातो तो. आणि मग डायरेक्टली म्हणजे हे लोक सगळे मग खुश की आता काय हा मेलाय, आता कोण बघणार काय. आता पण त्याचा कॉम्प्युटर हे असतं व्हॉइस रिकग्निशन. मग सगळेजण खूप प्रयत्न करतात त्याच्यासारखा आवाज काढून, पण ते काय कॉम्प्युटर ओपनच होत नाही. म्हणजे त्याच्या अगेन्स्टमध्ये परत काहीच प्रूफ नाही असं होऊन जातं. म्हणजे म्हणून ही ट्रिक करतात. मग अचानक अनाऊन्स होतं की त्याचा एक मित्र न्यूयॉर्क करून येतोय आणि त्याला यांनी सगळे आपले पॉवर्स दिले, ते पॉवर ऑफ अटर्नी, की तू सगळं बघायसाठी. म्हणजे हा रजनीकांतच असतो, थोडंसं आपला लुक बदलून आणि गेटअप बदलून टकलू वगैरे घेऊन आला असतो. बस परत या लोकांची सगळ्यांची फाईट आहे, काय करायचं. पण तो म्हणतो की आता त्याच्या अगेन्स्ट काहीच नाही आणि मी आता तिकडनं आलोय, माझ्याकडे भरपूर पैसे आणि मी हे पूर्ण करणार, तुम्ही आता याच्यामध्ये पडायचं नाही. आणि मग त्यांनी ह्यांना सांगितलंच असतं
काय ते, आणि मग सगळं म्हणजे त्या लोकांची मग होल त्याच्याकडे मोबाईल मध्ये तो रेकॉर्डेड डाटा असतोच की या लोकांनी कसा प्लॅन करून याला मारायचा प्रयत्न केला आणि सगळं हे केलं, आणि मग त्या लोकांना जेल होते आणि म्हणजे अरेस्ट करतात पोलीस आणि मग त्यांच्यावर केस करतात आणि हे लोक सगळे बिनधास्त आपले कामं करतात. असा टिपिकल फॉर्म्युला सिनेमा आहे. काय नाही पाहिला तरी काहीही बिघडणार नाही. उगीचच एवढं अगदी त्या रजनीकांतचं कौतुक आणि शिवाजी द बॉस, शिवाजी द बॉस. ठीक आहे. ओके.